आजही गोदावरी दुथडी भरून वाहती आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये आजही पाणी आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी मराठवाड्यातला बीड, संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि नांदेड या चारही पाचही जिल्ह्यामध्ये नदी काठावर जे गावं आहेत त्या सर्व गावामध्ये आजही पाणी आहे. आज सरकार समोर जो विषय होता, लोकांचे जीव वाचवले पाहिजेत, त्यांना निवारा उपलब्ध करून दिला पाहिजे. अनेक शेतकरी सामान्य जनता पाण्यामध्ये अडकले, त्यांना बाहेर काढलं. हे 2-3 दिवस ते बचाव कार्य चालू होतं. आता पंचनामे करण्याचे सक्तीचे आदेश दिलेले आहेत. एकही कलेक्टर मराठवाड्यातला कार्यालयात बसून नाही, तो स्पॉटवर आहे. आणि आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा हे संपूर्ण ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आणि म्हणून 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही पंचनामे करू. बरं, दुसरा विषय आहे की पंचनामे फक्त पिकाचे आहेत का? पंचनामे करायचे तर आमच्या जमिनी खरडून गेल्या त्याचा पंचनामा आहे, घराची पडझड झाली त्याचा पंचनामा आहे, इथं विहिरी बुजून गेल्या त्याचा पंचनामा आहे, आणि मग सोयाबीन आहे, कपाशी आहे, हे स्पॉट पंचनामे आहेत. आणि म्हणून यंत्रणा 100% रात्रंदिवस कामाला लागलेली, पंचनाम्याचं कामही सुरू झालंय. फरक एवढाच आहे की बीड जिल्ह्यातल्या माजलगाव मध्ये पंचनामे अजून करता येत नाहीत, संभाजीनगरच्या पैठण कागोदा तीरावर पंचनामे अजून करता येत नाहीत. आणि म्हणून पाणी आता ओसरल, पण तुम्ही भीती बघा, हवामान खात्याचा अंदाज अजूनही येतो 2 ऑक्टोबरला 65% पाऊस पडेल. बरोबर. अजून आता उद्याच्या 1 तारखेला पाऊस आहे. आता नाशिकचा प्रवाह कमी झाला म्हणून जायकवाडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असलं तरी इतर उपनद्या मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यामध्ये आपल्या प्रकल्पामध्ये येतात. पाणी तेवढंच आहे. आज आम्हाला पंचनामे तर तितकेच महत्वाचे आहेत, पण प्रत्येकाच्या नागरिकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा जीव महत्वाचा आहे आणि यावर भर दिलाय. तुम्हाला आम्ही सांगतो, मराठवाड्यातले पुरामध्ये एकूण 8 लोक गेले, शेतकऱ्यांचे 286 जनावर वाहून गेलेत. आणि मग हे सगळे पंचनामे करावे लागतील, कारण निकष त्याला असतो. जनावरे वाहून गेले त्याला वेगळे पैसे असतात, जमिनी खरडपड वाहून गेली, प्रश्न कमरा तोच कमरा आहे म्हणजे ना, 5-5 प्रश्न फूट हाच आहे.